फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब उघडल्यानंतर फीडमध्ये व्हिडिओ येतात आणि ते येऊ नये ह्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये. तर आलेले व्हिडिओ आपण बघत राहायचे, स्क्रोल करत राहायचं की ते ॲप बंद करायचं हे आपल्या हातात आहे. कारण असे व्हिडिओ येतात की त्याचा आपल्याला काहीच उपयोग नसतो. फक्त ते बनवलेले आहेत आणि सिस्टीम तशी आहे त्यामुळे ते येऊन पडलेले असतात आणि आपण बघतच राहतो ते व्हिडिओ. म्हणजे होतच आपल्याकडून असं की नाही म्हटलं तरी आपण थोडं तिथं थांबतो आणि ते व्हिडिओ बघतो. मग तर खूप दिवस झाल्यानंतर असं वाटतं की मी आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ बघितले, पण काय केलं मी ते बघून? ना मी त्यातून काही शिकलो किंवा ना ते मला कुठल्या कामाला आले, असं काहीच होत नाहीये. पण आपला वेळ मात्र त्याच्यात जातो. त्यामुळे ना मनाशी एक खूणगाठ बांधली पाहिजे की मी कोणतंही ॲप उघडल्यानंतर फीडमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी टाइमपास करणार नाही. एकतर मी ते बघणारच नाही, यूट्यूब शॉर्ट्स असो किंवा इंस्टाग्राम मधले व्हिडिओ असो. तर आता इथे व्हिडिओ बघायचेच नाहीयेत का, तर असं नाहीये. तर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला नेमके कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे, कोणत्या प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. मग तो लॉंग टाइम दिला तरी पण चालेल, पण त्या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळालं पाहिजे, आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. नाहीतर फक्त मोबाईल उघडल्यानंतर सिस्टीम जे आपल्याला दाखवते त्यानुसार जर आपण चाललो तर आपला भरपूर वेळ पण जाणार आहे आणि आपल्याला त्यातून म्हणजे काहीच आउटपुट नाहीये. आपला टोटली तो वेस्टेज वेळ आहे. आणि रोज आपण असं केलं किंवा सारखं सारखं असं केलं तर ते तसंच होत राहणार आहे. त्यामुळे ना स्वतःला फक्त एकदा सांगायला पाहिजे की मला नेमकं काय बघायचंय आणि कुठल्या गोष्टी मी स्क्रोल करणार आहे किंवा मी कोणतं ॲप उघडणार आहे आणि किती वेळ उघडणार आहे, मला काय शिकायचंय किंवा काय बघायचंय ह्याच्यावर माझा कंट्रोल पाहिजे, ना की त्या ॲपनी माझ्यावर कंट्रोल केलं पाहिजे.